मित्रांनो, कोंबडी पालनामध्ये जर तुम्ही पक्ष्यांना फक्त मार्केटचं फीड दिलं आणि काही पक्ष्यांना तुम्ही घरगुती फीड दिलं तर कोणता पक्षी एका महिन्यामध्ये जास्त लवकर वाढेल किंवा त्याचं वजन वाढेल आणि त्यामागे येणार खर्च किती होईल हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत माहिती आहे, आपल्या पोल्ट्रीतल्या आपण एका महिन्याचे 4 पिल्लं घेतलेले आहेत. तर त्यांच्यापैकी आपण दोघांना दिवसभर मार्केटचं फीड देणार आणि तसंच दुसरा जे 2 पिल्लं आहेत त्यांना आपण फक्त घरगुती फीड देणार. आता घरगुती फीडमध्ये म्हणजे गहू, बाजरी, तांदूळ, ज्वारी तसेच आपल्याला अझोला किंवा व्हेजिटेबल वेस्ट हे अशा प्रकारे आपण त्यांना फीड देणार आणि बाकीच्यांना फक्त आपण मार्केटचं फीड देणार आहोत. तर कोणाचं वजन हे एका महिन्यामध्ये जास्त वाढणार आहे आपण चेक करणार आहोत. तर मित्रांनो, आपण आपल्या पोल्ट्रीतले हे 4 पक्षी घेतोय. तर मित्रांनो, आपण हा पहिला पक्षी घेतलेला आहे जो एका महिन्याचा आहे आणि आपण याचा आता वजन करून बघूया आणि तो किती वजन भरतोय. तर याला आपण जवळजवळ आता पुढच्या महिनाभर फक्त मार्केट फीड देणार आहोत आणि या पुढच्या एका महिन्यामध्ये आपण बघणार आहोत की याचं वजन नेमकं किती वाढतंय आणि आपल्याला त्यामागे येणारा खर्च पण बघणार आहोत की याचा खर्च किती होतोय. खरंच आपल्या कुक्कुटपालन परवडते का हे आपण चेक करणार आहोत. तर आपण याचं वजन करून घेऊया. तर ही एक पिशवी आहे आणि आपण याला वजन काढायला लावून बघूया किती वजन भरतंय ते. मित्रांनो, हे बघा, जवळजवळ 335 ग्रॅम असं वजन झालेलं आहे आणि हे एका महिन्याचं पिल्लू आहे. तर आपण आता ह्याला काही ना काहीतरी खून करून ठेवूया जेणेकरून आपल्याला एका महिन्यानंतर कळेल की हाच तो पक्षी आहे आणि आपण याचं वजनसुद्धा पुढे चेक करू शकतो. आणि हे आपण वजन आता लिहून ठेवूया. वजन आहे 335 ग्राम. पण हा पहिला पक्षी घेतला आणि याच्या पायाला आपण हे धागा बांधलेला आहे हा. तर याचं वजन आहे 335 ग्राम. असे आपण आता 3 पक्षी घेणार आहोत ज्यांना आपण दोघांना मार्केट फीडवर आणि दोघांना घरगुती फीडवर वाढवणार आहोत. तर मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ का गरजेचा आहे माहिती आहे, तर याच्यामागे तुम्हाला येणारा खर्च समजणार आहे की मार्केट फीडवरला किती खर्च येतो आणि आपल्या घरगुती खाद्याला किती खर्च येतो. तर यामुळे तुम्हाला समजू शकेल की आपल्याला कोंबडी पालनामध्ये कोणतं खाद्य नेमकं परवडतं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, मला नक्कीच चांगली माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, हा दुसरा पक्षी आहे आणि याचं सुद्धा आपण वजन करून घेऊया. ह्याला आपण मार्केटचं फीड देणार आहोत. तर पहिल्याचं वजन करून घेऊया. तर मित्रांनो, तुम्हाला दिसतंय इथे 315 ग्राम वजन झालेलं आहे. तर पहिल्याचं होतं 335 ग्राम आणि दुसऱ्याचं आहे 315 ग्राम. तर यालासुद्धा आपण धागा म्हणून ठेवायचा आहे कारण आपल्याला हा पक्षी ओळखायला यायला पाहिजे एका महिन्यानंतर. आणि यांचा आपण दर 3 दिवसांनी आपण वजन चेक करणार. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढे सुद्धा आपल्याला इथे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नक्की देणार आहेत. मित्रांनो, हा तिसरा पक्षी आहे आणि याला आपण नुसतं आपण घरगुती फीड देणार आहोत आणि याचं सुद्धा आपण वजन चेक करून घेऊया. बघता इथे 345 ग्रॅम हे वजन झालेलं आहे. तर याला सुद्धा आपण वेगळा धागा बांधून घेणार आहोत. पहिल्याला आपण हा पिंक धागा बांधला होता, ह्याला आपण ब्ल्यूमध्ये धागा बांधणार आहोत. मित्रांनो, हा आहे 4था पक्षी एका महिन्याचा. याचं सुद्धा आपण वजन चेक करून घेऊया. तर मित्रांनो, याचा वजन जवळजवळ हे 290 ग्रॅमपर्यंत झालं होतं आणि हा पक्षी जरा उडून गेलेला आहे. तर त्याला आपण पकडूच नक्कीच. पण याचं ग्राम बघून घ्या वजन. ह्याचं 290 ग्रॅम वजन झालेलं आहे. तर मित्रांनो, या 4 पक्ष्यांचं आपण वजन नोंद करून ठेवलेलं आहे आणि आपण दर 3 दिवसांनी यांचं वजन चेक करणार आहोत की यांचं वजन नेमकं किती वाढतंय. तर तुम्हाला याची माहिती तुम्हाला व्हिडिओ किंवा शॉर्ट मार्फत नक्कीच देईन मी. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. आणि तसंच तुम्हाला सांगतो की या मार्केट फीडमध्ये नेमके कोणते कोणते घटक असतात. तर पहिला घटक म्हणजे सोयाबीन. यामुळे काय होतं माहिती आहे, प्रोटीन मिळतं आपल्या पक्ष्यांना. 44 ते 28% हे प्रोटीन आपलं असतं मार्केटच्या फीडमध्ये. तसंच ग्राउंड नट, शेंगदाणा. तसंच याच्यामध्ये सुद्धा 40 ते 45% प्रोटीन असतं. यामध्ये पक्ष्यांना मसल डेव्हलपमेंट आणि एनर्जी मिळते. तसंच दुसरं असतं म्हणजे फिश मिल.
तर यामध्ये सुद्धा प्रोटीन हे 50 ते 55% असतं. त्यानंतर त्यांना यामुळे जलद वाढ मिळते आणि पिसांची सुद्धा चांगली वाढ होते. तसंच चौथा घटक म्हणजे मीट अँड बोन मिल. तर यांनी सुद्धा पक्ष्यांना प्रोटीन 45 ते 50% असं मिळतं. त्यानंतर कॅल्शियम मिळतं. तसेच त्यांची पक्ष्यांची हाडे मजबूत होतात. आणि त्यानंतर शेवटला म्हणजे हे अमायनो ॲसिड असतं. तर याच्यामुळे पक्ष्यांना चांगला बॅलन्स मिळतो वाढण्यासाठी. तर अशा बऱ्याच प्रकारचे घटक हे मार्केटच्या फीडमध्ये असतात. त्यामुळे पक्षी हा लवकर वाढतो. आणि या घरगुती खाद्यामध्ये आपल्याला तेवढेसे घटक मिळत नाही, पण तरी पण आपला पक्षी हा वाढतो. पण ह्याची वाढ जरा लेट होते. जर पक्षी आपला मार्केटच्या फीडवरती जर 4 महिन्यात होत असेल तर आपल्या घरगुती खाद्यावर हा जवळजवळ 5 ते 6 महिन्यांमध्ये होतो. मित्रांनो, कोंबडी पालनामध्ये खाद्यावरती भरपूर असा खर्च होत असतो. त्यामुळेच मी हा व्हिडिओ तयार करत आहे की एका महिन्यामध्ये या पक्ष्यांना नुसत्या मार्केटच्या फीडसाठी किती खर्च येईल आणि ह्या बाकीच्या पक्ष्यांना आपल्या घरगुती फीडवर किती खर्च येईल. त्यामुळे हा खर्च आपल्याला हिशोबात ठेवणं भरपूर गरजेचं असतं. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आतासाठी बाय बाय.